व्यवसाय करणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी। बन्सी कॉम्प्लेक्स बसवनगर 13 मैल मंद्रुप रोडवरील प्रशस्त दुकानगाळे भाड्याने देणे आहे। आजच संपर्क करा। बन्सी कॉम्प्लेक्स बसवनगर 13 मैल, संपर्क बनसिद्ध सलगर, मोबाईल नंबर 97 63 64 61 10 70 45 45 46 69। त्यामध्ये डीजे बंदीचा निर्णय एकमताने घेण्यात आला। ईद यात्रा से डीजे मुक्त करायचं असं सर्व जाती धर्मातले लोक सगळे डीजे मुक्त करा असं मंद्रुपाला आवाहन केलं। तो मिरवणुका ज्या आहेत त्या डॉल्बी मुक्त करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये आज मंद्रुप पोलीस ठाण्यामध्ये मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गावाच्या शांतता कमिटीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये गणेशोत्सवापासून पूर्ण वर्षभर ज्या उत्सव वगैरे येतील त्या सगळ्यामध्ये डीजे बंदीचा निर्णय एकमताने घेण्यात आला आणि लोकांचा तो आग्रह होता की डीजे मुक्ती व्हायलाच पाहिजे। त्याला अनुरूप असा एक चांगला निर्णय आज मंद्रुप पोलीस ठाण्यामध्ये सर्वानुमते घेण्यात आलेला आहे। मी रमेश नवले, मंद्रुप ग्रामपंचायत माजी उपसरपंच। आज या ठिकाणी मंद्रुप पोलीसच्या वतीनं सर्वधर्मीय सर्वपक्षीय सर्व उत्सव मंडळांना आमंत्रित केलं होतं। बैठक शांतता कमिटीची बैठक या ठिकाणी घेण्यात आली आणि ह्या बैठकीमध्ये सर्वानुमते असं ठरलं, मंद्रुप पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे 38 गावं आहेत त्या 38 गावामध्ये जे डीजीपासूनच्या लोकांना त्रास व्हायला आहे, अनेक आपण पाहिलेलं आहे की अटॅक आला, कुणाचे कानातले पडदे फाटले, काही जण मयत झाले। तर त्यामुळं हे असे हानिकारक वाद्य गावात करायचं नाही असं सर्वानुमते मीटिंगमध्ये ठरलेलं आहे आणि 38 गावामध्ये डीजे मुक्त ही मंद्रुप पोलीसच्या हद्दीतली गावं असं डीजे मुक्त सर्व उत्सव सण ईद यात्रा असं डीजे मुक्त करायचं असं सर्वानुमते ठराव केलेला आहे। आज मंद्रुप पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मंद्रुप पोलीस स्टेशनचे एपीआय मनोज पवार साहेबांनी मंद्रुप गावातील प्रतिष्ठित नागरिकांची शांतता कमिटीची बैठक आयोजित केलेली होती। तर ती बैठक आयोजित करण्यामागचा हेतू असा होता की मंद्रुप गावामध्ये व मंद्रुप पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शक्यतो मिरवणुका ज्या आहेत त्या डॉल्बी मुक्त करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये पारित झालेला आहे आत्ताच आणि मी ह्या निर्णयाशी सहमती दर्शवत आहे आणि जी येणाऱ्या मिरवणुका आहेत ह्या खरंच डॉल्बी मुक्त मिरवणुका व्हायला पाहिजे। कारण की डॉल्बीच्या आवाज हॉर्न जो कर्कश आवाज आहे त्या आवाजामुळे तरुण मुलांचे असतील किंवा लहान मुलांचे असतील कानाचे पडदे फाटून त्यांना त्याचा विपरीत परिणाम होत आहे। त्यामुळं मी आत्ता जो निर्णय झाला त्या निर्णयाला सहमती दर्शवतो आणि डॉल्बी मुक्तीबद्दल मीही सहमती दर्शवतो। नमस्कार, मी सचिन मच्छिंद्र साठे, मंद्रुपमधील ग्रामस्थ। आज या ठिकाणी मंद्रुप पोलीस स्टेशननी गणेश उत्सवाच्या अनुषंगाने बैठकीचं आयोजन केलं होतं। बैठकीचा मुख्य उद्देश हा होता की डीजे मुक्त प्रत्येक मिरवणूक महापुरुषांच्या जयंती असतील, पुण्यतिथी असतील किंवा सार्वजनिक आपले सण उत्सव असतील हा पूर्णतः डीजे मुक्त व्हावा आणि हा आदर्श मंद्रुपचा तमाम सोलापूर जिल्ह्यातील गावांनी सोलापूर जिल्ह्याने घ्यावा असा एक ठराव या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांनी मांडला। त्या ठरावाला आमच्या गावातील सर्व प्रतिष्ठित लोकांनी या ठिकाणी मान्यता दिलेली आहे आणि आम्हाला खूप समाधान वाटलं की डीजे मुक्त मिरवणूक आपली जी पूर्वापार चालत आलेली आहे, आपली भारतीय संस्कृती, पारंपरिक वाद्य असतील, लेझिम असेल, झाज पथक असेल, हलगीनाद असेल, या पारंपरिक वाद्यासह आपण जर मिरवणूक काढली तर आपला आदर्श आपली भावी पिढी घेईल आणि एक चांगलं वातावरण निर्माण होईल। जे डीजेचे दुष्परिणाम या ठिकाणी आज आपल्याला जाणवत आहेत ते पूर्णतः बंद होतील आणि एक चांगलं वातावरण तयार होईल। साहेबांच्या या ठरावाला, या बोलण्याला आम्ही सर्वांमध्ये या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि हा ठराव खूप चांगला झालेला आहे आम्हा गावकऱ्यांसाठी। त्यात आमचं समाधान आहे आणि पूर्णतः आम्ही सर्वांनी मिळून डीजे मुक्तीसाठी 100% प्रयत्न करू। नाव माळप्पा श्रीशील घाले, मी मंद्रुपचा रहिवासी। आज मंद्रुप येथे पोलीस स्टेशनमध्ये डीजे मुक्त बैठक होती
डीजे मुक्त बैठकमध्ये सर्वपक्षीय नेते, सर्व जाती धर्मातले लोक सगळ्यांनी डीजे मुक्त करा असं मंद्रुपाला आवाहन केलेलं आहे. त्याप्रमाणे आम्हालाही आमचं पाठिंबा आहे असं मी सांगतो. सुरेश शामशेर पांढरे पाटील मंद्रुप इथून बोलतो की आज मनोज पवार साहेबांनी मीटिंग बोलवली होती गणपती व इतर कुठल्याही जयंत्यानिमित्त. त्यात असं ठरलं की सर्व पक्षीय पदाधिकारी व सर्व गावातील प्रमुख व्यक्ती या मीटिंगला हजर राहून डीजे मुक्त मिरवणूक काढण्याचं एकमतानं ठराव झालं आहे. त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. मुबारक बाबन साहब मोमिन आज अपने मंदरुप पुलिस स्टेशन के यहाँ शांतता कमेटी और डीजे मुक्त के वास्ते माननीय पवार साहब मीटिंग बुलाए थे. उसमें अच्छा निर्णय हुआ. क्यों बोले तो कौन सी भी मिरवणूक को डीजे लगाना बहुत गलत है. ये डीजे के दुष्परिणाम बच्चों को, बूढ़े लोगों को, अच्छे अच्छे जो बीपी शुगर वाले को, इनको सुद्धा बहुत तकलीफ है. इसके वास्ते ये डीजे मुक्त हमारा मुस्लिम समाज से भी डीजे से बहुत ही दूर है और दूर रहना बहुत अच्छा है. इसके वास्ते मैं हमारे समाज की ओर से माननीय पवार साहब हमारे और जो इसके ईद मिलाद के कमेटी के जो लोग आए साथ दिए, बहुत ही अच्छा आज का डीजे मुक्त के निर्णय लिया गया है. इसे हम पूरा हमारे मंदरुप के मुस्लिम समाज का पूरा दिल जहाँ से पाठिंबा आहे. आता मैं बोलकर मेरा जे मंदरुप पोलीस स्टेशनमध्ये ठराव झालेला आहे ते अतिशय उत्तम आणि चांगल्या प्रकारे झालेला आहे. डीजेमुळं होणारा दुष्परिणाम हे टाळता येतील आणि काही मंडळांचे पैसेसुद्धा बचत यात होणार आहेत. यासाठी जे आज गावकऱ्यांनी मिळून निर्णय घेतलेला आहे ते अतिशय चांगला आहे आणि असंच पुढं कायमस्वरूपी होत राहावं. आणि असेच जे आपल्याकडे मंडळाचे आपण विनाकारण पैसे खर्च करणार आहोत ते जर करता अनाथ लोकांना किंवा असं कुठल्याही अनाथ कार्यक्रमासाठी दिलेलं अतिउत्तम असतं. त्यासाठी हा निर्णय योग्य झालेला आहे आणि हे निर्णय मंदरुप पोलीस स्टेशनचे पवार साहेब यांनी घेतले त्यांचाही मनापासून आभारी आहे.